ज्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे सारखे शेकडो नेते घडवले, त्यांच्या खालील काही नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा ब्रँड आहे. ठाकरे म्हणजे मराठी माणसांचा ब्रँड आहे. हे त्यांना उमगायला समजायला अजून वेळ लागेल. सत्ता नाही म्हणून ठाकरेंच्या नावाने बोंबा ठोकणारे काही लोक आज मात्र एकनाथ शिंदे यांच्या जवळ जाऊन बसलेत आणि एकनाथ शिंदेच्या जवळ जेवढं जाईल तेवढं उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली जाईल असं काही नेत्यांचं सुरू झालंय. मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यातील वेगवेगळे नेते अजूनही उद्धव ठाकरेंवरती टीका करत नाहीत. ती शिवसेनेची पातळी, शिवसेना नेते आणि शिवसेना प्रमुख यांचा सन्मान राखतायत. परंतु आज गेलेले आणि काही वर्षापूर्वी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंवरच्या मातोश्रीवरती लोटांगण घालणारे, नाक घासणारे काही लोक आज उद्धव ठाकरेंना आज टीका टिप्पणी करतायत. त्यामध्ये नारायण राणेंची मुलं असतील, तसे एकनाथ शिंदेचे काही लोक असतील, अशा वेगवेगळ्या पक्षातील काही लोक उद्धव ठाकरेंवरती तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करतात. आज मित्रांनो, एक अशी बातमी तुमच्या समोर आली, ती म्हणजे ठाण्यातून एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असणारे नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आणि सोशल मीडियावरती तमाम शिवसैनिकांनी त्यांचा समाचार घेतलाय. समाचार असा घेतलाय की पुन्हा ते उद्धव ठाकरेंवरती टीका करणार नाहीत. मित्रांनो, सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या कमेंट्स वाचून तुम्हाला देखील हसू आवरेल. मित्रांनो, दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, त्या लोकांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना किमान 1 वर्ष तरी सोशल मीडियावरती आपल्या कमेंट्स ऑफ कराव्या लागल्या. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे शिवांची वाखोली प्रत्येक वेळी दरवेळी वाहत असतो आणि आज देखील नरेश म्हस्के यांच्या विरोधात महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक आज पूर्णपणे एकवटल्याचं दिसलंय. त्याचं कारणही तसंच होतं. बघूया नेमकं काय होतं कारण. उद्धव ठाकरे यांची आता विधान परिषदेची टर्म संपते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना निवडून येण्यासाठी आमदारांची गरज लागेल. तेव्हा नरेश म्हस्के यांनी म्हटलंय की जर उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेचे आमदार व्हायचे असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक फोन करावा. एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे आहेत असं नरेश म्हस्के यांनी आपलं विधान केल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांचा प्रचंड संताप आलाय. शिवसैनिक म्हणतायत, तुझे साहेब, तुझ्या सहित अशा हजारो लाखो जणांना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदाच्या मंत्री, आमदार, खासदार या पदावरती पोहोचवलंय. तुझ्यासारखे भीक घालणारे लोक आता आमच्याकडे नकोयत असं म्हणत आम्ही आमदारकीची भीक मागत नाही तर भीक देतो, अशा प्रकारच्या शिवसैनिकांच्या कमेंट्स सध्या पूर्णपणे व्हायरल होत आहेत. त्यामुळे नरेश म्हस्के यांना जरी कोणत्या नेत्याने उत्तर दिलं नसलं तर देखील सोशल मीडियावरती मात्र गरमागरम शिवसैनिकांनी अतिशय प्रचंड संतापाच्या भूमिका दिल्यात. तेही खरंच आहे, उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारे शेकडो आमदार, शेकडो मंत्री आणि शेकडो खासदार घडवले आहेत आणि म्हणून आता नरेश म्हस्केंचं हे विधान मात्र हास्यास्पद म्हणावं लागेल. कारण की उद्धव ठाकरे यांना आमदार व्हायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करावा, हे अतिशय हास्यास्पद विधान असल्याचं शिवसैनिक म्हणतायत. मित्रांनो, ही सुरुवात आहे. काही दिवस उद्धव ठाकरे आणि शिवसेना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आहेत. मात्र काही दिवसानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचे दिवस येतील असं शिवसैनिकांना वाटतंय. त्यामुळे ठाकरेंसोबत राहणं हे खूप गरजेचं आहे असं शिवसैनिकांनी आजही आपली मतं व्यक्त केली आहेत. ठाकरे नावाचं वादळ आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घोंघावत राहणार. लवकरच तो दिवस येईल असं शिवसैनिकांना वाटतंय.